मंडळी, नवी मुंबई विमानतळाबाबत 24 जून 2026 रोजी झालेल्या आंदोलनात भूमिपुत्रांनी एकच इशारा दिला आहे की जोपर्यंत केंद्रातून दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबर 2025 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हे विमानतळ सुरू सुद्धा झाले. विमानतळ सुरू होण्याच्या अगोदर अनेक आंदोलने झाली, परंतु अद्यापही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव लागलेलं नाही. भूमिपुत्रांनी ही मागणी जोरदार धरून ठेवलेली आहे. हीच आगरी समाजातील एक तरुणी बेमुदत आमरण उपोषण करायला तयार झालेली आहे आणि हे उपोषण आतापर्यंत सुरू सुद्धा झाले आहे. परंतु ही नक्की मुलगी आहे तरी कोण, हेच सांगणारा आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी, आपण पाहत आहात GT इन्फो चॅनल. मंडळी, 24 जून 2026 रोजी दी.बा. पाटील यांच्या 13व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून लक्षवेधी आंदोलन सुद्धा करण्यात आले. विमानतळाच्या प्रवेशावर जोरदार घोषणाबाजी सुद्धा भूमिपुत्रांच्या वतीनं करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र पाटील यांनी स्वतःच्या रक्ताने नरेंद्र मोदी यांना पत्र सुद्धा लिहिलं आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी जोरदार त्यांनी धरून ठेवली. या विमानतळासाठी ज्या 10 गावातील जमिनी, शेकडो जमिनी या संपादित करण्यात आल्या, त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न व दी.बा. पाटील यांच्या नावाचा प्रश्न अजूनही सुटला नाही. म्हणून तर या भूमिपुत्रांच्या वतीने हे जोरदार आंदोलन आतापर्यंत सुद्धा सुरू आहे. येत्या 15 जुलै 2026 रोजी पहिली आंतरराष्ट्रीय विमान सेवा या विमानतळावरून सुरू होणार आहे. परंतु अद्यापही दी.बा. पाटील यांच्या नावाचा मुहूर्त शासनाला लागलेला नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे ही पहिल्यापासून स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. परंतु त्यामध्ये रश्मिता पोपेटा यांचा एक खारीचा वाटा ठरत आहे. नेमक्या कोण आहेत हे रश्मिताताई पोपेटा, हे सांगणारा आजचा व्हिडिओ. याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मंडळी, पनवेल तालुक्यातील सोमटणे गाव आणि या सोमटणे गावातील लेक म्हणजेच रश्मिता राम पोपेटा. रश्मिता राम पोपेटा हिचा जन्म एका आगरी कुटुंबात झाला. पनवेल तालुक्यातील सोमटणे अशा या छोट्या गावातून संघर्षाची ठिणगी, संघर्षाची कहाणी समोर येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचंच नाव देण्यात यावे म्हणून रश्मिताताई पोपेटा यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. समाजाच्या हक्कासाठी, समाजाच्या न्यायासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हीच तरुणी आज त्या परिसरातील एक बुलंद आवाज बनत आहे आणि संघर्षाची तोफ म्हणून आज खरं तर रश्मिताताई पोपेटा यांच्याकडे बघितलं जातं. आगरी समाजात जन्मलेली याच लेकीला लहानपणापासूनच समाजसेवेची प्रचंड आवड निर्माण झाली. आपल्या कुटुंबाचा विचार न करता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तिला नेहमीच आनंद वाटतो. रश्मिता ही सोशल मीडियावर रील स्टार म्हणून नावारूपास आलेली आहे. पनवेलची आन बान शान आणि आरबाई डॉन हा तिचा सोशल मीडियावर अकाउंट सुद्धा आहे. रश्मिता हिने BA पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचंच नाव देण्यात यावे म्हणून रश्मिताने राज्य शासन आणि केंद्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण सुद्धा तिने सुरू केलेलं आहे. नवी मुंबईचा विकास, खरं तर मंडळी, नवी मुंबईचा विकास हा भूमिपुत्रांच्या जमिनीवर झाला. नुसतं रश्मितानेच नाही तर पूर्ण समाजाची, आगरी, कोळी, कुणबी, कराडी या संपूर्ण समाजाची एकच मागणी आहे की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचंच नाव देण्यात यावे. हीच खरं तर भूमिपुत्रांची मागणी खरं तर कित्येक वर्षापासून जोर धरत आहे. जेव्हा सामान्य कुटुंबातील हीच तरुणी समाजाच्या अस्मितेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढा देत आहे. हा लढा केवळ तिच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नसून संपूर्ण समाजासाठी दिलेला तिने एक हा लढा, समाजाच्या न्यायासाठी, आपल्या समाजाच्या हक्कासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी रश्मिताताई पोपेटा आज तयार झालेली आहे. हेच आज याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. रश्मिताताई एक सोमटणे गावाची लेख नसून संपूर्ण समाजाच्या संघर्षाची आज ठिणगी खरं तर आज आपल्याला या ताईच्या रूपाने दिसत आहे. याच आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी उशीर का लागत आहे? नक्कीच सरकारच्या मनामध्ये काय कुरकुर सुरू आहे की समाजाला असंच सरकार झुलवत ठेवत आहे? हे मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? हेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी GT इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय भूमिपुत्र, जय दी.बा., जय हिंद, जय महाराष्ट्र.